आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून एकूण 6 अटल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. संदीप देवराव तनपुरे यांना फौजी धाब्याजवळ खांबाळा येथे पकडून त्यांना लोखंडी पाईपने व कत्त्याने मारहाण करण्यात आली होती व त्यांच्याकडील मोबाईल व 42,000 रुपये रोख व मोटरसायकल चाबी बळजबरीने चोरून घेण्यात आली होती. त्याचा तपास म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांना विशेष तपास पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले व त्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात या टोळीला पकडण्यात आले. त्यांच्याकडील 26,000 रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार्पिओ मोबाईल असा एकूण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे, भुजंग कोकरे, गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, दत्ता नागरे, प्रणिता मोरे, ज्ञानेश्वर पायघन, नितीन गोरे, विशाल खंडागळे, फिकी कुंदनानी, ज्ञानेश्वर गोरे, इरफान पठाण, शिवाजी इंगोले, साईनाथ कंठे, किशोर सावंत, संदीप जाधव, पांडुरंग राठोड, धनंजय क्षीरसागर यांनी केली आहे. अरुण दिपके, TV7 हिंगोली. देवी जाताना मोटरसायकलवर जाताना पाठीमागून 3 आरोपी एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये आले आणि त्यांची गाडी अडवून त्यांना गाडीमध्ये त्यांची स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवले आणि मग नंतर पुढे जाऊन त्याचे मोबाईल आणि त्याच्याजवळ 42,000 रुपये होते त्यांनी काढून टाकले आणि मग रोडवर सोडून पळून गेले. त्याच्यानंतर ते LCBची आणि हिंगोली ग्रामीणची पथके याच्यामध्ये ॲक्टिव्ह झाले आणि आता आम्ही याच्यामध्ये 6 आरोपी अटक केलेले आहेत. त्याच्यापैकी 5 आरोपी जे आहेत ते पुणे जिल्ह्यातले आहेत. ते रिकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, सगळे क्रिमिनल्स आहेत. त्याच्यावर दरोडा, रॉबरी, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि याच्यामध्ये टोटल 6 आरोपी आतापर्यंत अटक आहेत. त्यांच्याकडे 9 मोबाईल मिळालेले आहेत ते आणि 26,000 रुपये आतापर्यंत रिकव्हरी झाली. त्याचे PCR मिळालेलं आहे. PCRमध्ये आता पुढच्या कुठले ट्रायलमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, अजून कुठे काही रॉबरी किंवा दरोडा वगैरे झालेला आहे त्याच्यामध्ये आता तपास चालू आहे आणि ओव्हरऑल 16 लाख रुपयासाठी स्कॉर्पिओ गाडी पण जप्त झाली.